विमा लाभार्थ्यासाठी सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कालपासूनच मिळण्यास सुरुवात झालेली आहे। काल होता बुधवार। काल 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज आहे गुरुवार, म्हणजे पाहायला गेलं तर 14 ऑगस्ट। आज पुढील 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे। आता उद्या असणार आहे शुक्रवार। उद्या पुढील 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की हा पीक विमा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येऊ लागलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा मिळत नसल्याचं देखील काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आता डीबीटीच्या माध्यमातून बँकेत त्या ठिकाणी पैसे येत आहेत। डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून अनेक कंपन्या तुमच्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा करतायत। जसं तुम्हाला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, कर्जमाफी या सर्व ज्या सरकारी शेतकरीच्या योजना आहेत, ज्या योजना तुम्हाला बँकेमध्ये येतात, तशाच पद्धतीने पीक विमा देखील एकदाच एका बटनच्या क्लिकवरती तुमच्या बँकेमध्ये जमा होत असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। परंतु पीक विमा एकदाच जमा होत नाही, कारण डीबीटीच्या माध्यमातून जेव्हा पीक विम्याचे पैसे कंपनीकडून सोडले जातात तेव्हा फक्त त्याला एक लिमिट असतं की एका दिवसामध्ये 35 लाख लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी पाठवता येत असतात। यामध्ये काल 35 लाख जे शेतकरी लाभार्थी होते, तर काल पाहायला गेलं तर बुधवार होता, तर बुधवारी या 16 जिल्ह्यांमध्ये आता 35 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती काल पीक विमा जमा झालेला आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये विमा हा जमा झालेला आहे, काही शेतकऱ्यांना 25,000 रुपये विमा जमा झालेला आहे, तर काही शेतकऱ्यांना अगदी 40 ते 50,000 रुपये सुद्धा पीक विमा जमा झालेला आहे। काल बुधवारी रोज बँकेत जमा झालेला आहे। हा पीक विमा इतका जास्त कसा, जर हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कालच राज्य सरकारचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितलं आहे की तुमचा पीक विमा 2022 पासून ते 2025 पर्यंत यामध्ये रब्बी पिके असतील, खरीप हंगाम असेल, अशा जवळपास 7 प्रकारच्या नुकसानाने ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेती पिकाचं नुकसान झाले, तर तो सर्व एकत्रित पीक विमा बँकेच्या खात्यामध्ये यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना फोन करून विचारलं की तुम्ही प्रत्येक वेळेला पीक विमा सोडला असं म्हणता, परंतु पीक विमा अजूनही आमच्या बँकेच्या खात्यामध्ये आलेला नाही। त्यामुळे बुधवार म्हणजेच गुरुवार म्हणजेच आज कोणत्याही 12 जिल्ह्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा नेमका सोडण्यात येणार आहे। आता कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले, कृषी मंत्र्यांना या ठिकाणी फोन करून विचारलं तेव्हा कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे गुरुवार म्हणजेच आज कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे ही खरी माहिती आता त्यांनी सांगितली। आता बघा शेतकरी मित्रांनो, काल बुधवार होता आणि आज पाहायला गेलं तर गुरुवार आहे, तर 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा व्हायला देखील सुरुवात होणार आहे। तर आज पुढच्या 16 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये हा पीक विमा जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले। जर तुम्हाला अजून पण पीक विमा कंपनीच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा झालेला नसेल तर प्रत्येक शेतकऱ्याने ही 4 कामे तात्काळ करण्यासाठी सांगितले। तर शेतकऱ्याने हा पीक विमा भरलेला आहे, परंतु ही 4 कामे पेंडिंग ठेवल्याने तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा कंपनीच्या खात्यावरती पीक विमा आल्या नसल्याचं सांगितलंय। मग ती कोणती 4 कामे कोणती करायला सांगितलेत, जेणेकरून तात्काळ तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होईल, हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला पीक विमा आजच पाहिजे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। 2 मिनिटं तुम्हाला लक्ष देऊन काम थोडं बाजूला ठेवून हे व्हिडिओ तुम्हाला लक्षपूर्वक बघा। जे तुम्हाला गुरुवारसाठी 16 जिल्हे पीक विमा येणार असं सांगितलं, तर कृषी मंत्र्यांनी कोणते 16 जिल्हे सांगितलेत ते सर्वांनी लक्ष देऊन आता बघायचं आहे। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील विम्याचे अनेक असे लोक म्हणत होते, परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विम्याची ज्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहेत त्याची यादी आता खरोखर आलेली आहे। त्यामुळे काल जे 16 जिल्हे होते त्यांनी देखील सांगितले त्या सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। आणि आज 16 जिल्हे आहेत त्यांनी सांगितलेत, तर त्या 16 जिल्ह्यामध्ये देखील थोड्याच वेळामध्ये हा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जात आहे। 2022 पासून ते 2025 पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्यांनी पीक विमा भरलेला आहे,
त्यांना सर्व पीक विमा आता मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। त्यामुळे तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे। शेतकरी मित्रांनो, अजिबात चुकू नका। तुम्हाला पीक विमा का येत नाही, जो पीक विमा आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नेमकी काय प्रोसेस आहे, तुमच्यासाठी नेमका काय चुका झाल्या आहेत सुद्धा तुम्ही आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर लक्षपूर्वक तुम्हाला काही गोष्टी करावी लागणार आहेत। यादीमधून अनेक शेतकऱ्यांना बाहेर सुद्धा काढण्यात आलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सांगण्यात आले की पीक विमा मिळणार नाही, फक्त या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून याचं कारण सुद्धा आता बाहेर आलेलं आहे की हा पीक विमा अनेक बँकांना सुद्धा येणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलंय। मागच्या वेळी जो पीक विमा मिळाला होता तो अनेक बँकेमध्ये स्वतःचा IFSC कोड देखील नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा बँकेत जमा झालेला नव्हता। त्यामुळे कंपन्यांनी देखील तिकडून पीक विमा सोडलाय, परंतु शेतकऱ्यांना बँकेवरून पोहोचलेलाच नाही। त्यामुळे हा पीक विमा सरकारने फक्त या 12 बँकेमध्ये आज गुरुवारसाठी सोडलेला आहे। फक्त या 12 बँकेमध्ये आणि 16 जिल्ह्यामध्ये आज गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी आज 16 जिल्ह्यामध्ये हा सोडलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये सांगण्यात आले फक्त 12 बँकेमध्येच हा पीक विमा सोडलेला आहे। बाकीच्या बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा अजिबात मिळणार नाही असं सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे सुद्धा व्हिडिओमध्ये नेमकं कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही ते सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहे। आणि पीक विमा तुम्हाला तर ज्या ठिकाणी जमा झालेला नसेल तर तुम्हाला सरकारने कोणती 4 कामे अर्जंट करायला सांगितलेत ती सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। तसेच कोणत्या 12 बँकांना आता या पीक विम्याला प्राधान्य देण्यात आले हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण पीक विमा सरकार त्या ठिकाणी सोडणार नाही, त्या तर कंपन्या सोडणार आहेत आणि कंपन्यांनी फक्त 12च बँकेमध्ये हा पीक विमा देण्याचं ठरवलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांना त्यांची बँक दुसरी असल्याने अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा व्हायला थोडीशी अडचणी येत आहेत। आता कोणत्या त्या 12 बँकेमध्ये हा पीक विमा जमा होत आहे हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे। तसेच कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेलं गुरुवार दिनांक ठिकाणी 14 ऑगस्ट आज आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होत आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही आज इथून पुढे 2 मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेले 16 जिल्हे ज्यामध्ये पीक विमा थोड्याच वेळामध्ये जमा होतोय यासाठी लक्षपूर्वक बघायचं आहे। काल होता बुधवार, आज आहे गुरुवार, तर 16 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा झालेला आहे। आज पाहायला गेलं तर गुरुवार पुढील 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यासाठी बँकेने ऑर्डर देखील देण्यात आलेले आहेत। या 16 जिल्ह्यामध्ये पटापट पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज कृषी विभागाच्या माध्यमातून आज 16 जिल्ह्यांची यादी महत्त्वाच्या 12 बँकेमध्ये देण्यात आली आहे। त्यामुळे खरोखर त्या ठिकाणी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये या 12 बँकेमध्ये पैसे आल्याचा मेसेज देखील तुम्हाला आलेला असेल। पीक विमा कोणाला मिळणार नाही ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कारण ते 5 प्रकारचे शेतकरी यामध्ये सांगण्यात आले की तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। आता लक्षपूर्वक 2 मिनिटे बघा। कृषी मंत्र्यांनी सांगितले की या पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा थोड्याच वेळामध्ये जमा होते। जे जिल्हे तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही ते तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगतो। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे कृषी मंत्र्यांना तसे ऑर्डर देखील देण्यात आले की या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना त्या पीक विमा अजिबात देऊ नका असं मुख्यमंत्र्यांनी देखील आता सांगितले। आता कोणत्या 4 प्रकारचे शेतकरी आहेत त्याचा सगळ्यांनी कान देऊन ऐका। आता बघा, 4 प्रकारचे शेतकरी आहेत। त्यामधील पहिला प्रकार, ज्या शेतकऱ्यांनी काय केले की जास्त पीक विमा आम्हाला मिळावा या पद्धतीने खोटी कागदपत्रे जोडलेले आहेत। त्यांनी सरकारची गायरान जमीन दाखवली पीक विम्यावरती, तसेच आपल्या कागदपत्रावरती गायरान जमिनीचा नोंद नोंदवून पीक विमा त्यावरती भरलेला होता। आतापर्यंत मागील 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल किंवा 2025 असेल, अवकाळी असेल, अशा प्रकारे 4 वर्षाचा लाभ खोट्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी घेतला असल्याचं आता महाराष्ट्र सरकारला लक्षात आलेलं आहे। त्यामुळे करोड रुपयाचं सरकारचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी सरकारला आता स्पष्ट झालंय। अशा शेतकऱ्यांना पीक विमा आज मिळणार नाही असे देखील स्पष्टपणे सरकारने आता सांगितलेलं आहे। रस्त्याकडेची जमीन असेल, पडीक रस्त्याकडेची जमीन असेल, ज्यामध्ये कोरडवाहू जमिनीमध्ये आतापर्यंत कुठलंच पीक घेतलं नाही, डोंगरची वगैरे जमीन ज्यामध्ये पेरलेलंच नाही, अशा पद्धतीने आम्ही पीक काढले
त्याचा पीक विमा कोटी रुपये कागदपत्र काढून पीक विमा त्यांनी घेतलेला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार असल्याचं केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली. त्यांनी सुद्धा जाहीर केलं की संपूर्ण देशामध्ये 2022 ते 2025 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि थकीत पीक विमा आहे त्या ठिकाणी 5 ते 6 प्रकारच्या शेती पिकाचं नुकसान झालंय. मग त्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, त्या ठिकाणी तूर, मटकी, मूग या पिकाचं नुकसान झाले. अशा प्रकारे रब्बी असेल, कोणताही हंगाम असेल तर सर्व सकट त्या ठिकाणी जे नुकसान झाले ते आज पाहायला गेलं तर गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी या 16 जिल्ह्यांची लिस्ट आता पुढे सांगणार आहे. त्या बँकेमध्ये देऊन टाकले. थोड्याच वेळामध्ये या बँकेमध्ये पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला बँकेत आल्याचा SMS देखील तुम्हाला येणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की आता फक्त या 12 बँकांना पीक विमा सोडण्यासाठी प्राधान्य देण्यात आलंय. कोणत्या बँकांना पीक विमा सोडण्याचे आदेश देण्यात आहेत, कोणत्या सरकारच्या माध्यमातून बँका सांगण्यात आलेत तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. तर तुम्हाला पाहायला गेलं तर पीक विमा त्या ठिकाणी दिला जाणार नसल्याचं, आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला नसणार आहे याची देखील आता माहिती सरकारला आहे. तर हा केंद्र सरकारचा पीक विमा आहे, त्यामुळे सर्वच बँकांमध्ये पीक विमा तुम्हाला सोडला जाणार नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण जमा देखील झालेला नसेल. त्याचं कारण देखील समोर आलंय. लक्षात ठेवा, तुमची बँक सरकारने सांगितल्या प्रकारे या 12 बँकेमध्ये आहे का हे देखील तुम्हाला पाहावं लागणार आहे. या बँकेमध्ये तुमची जर बँक असेल तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे. आज गुरुवार पाहायला गेलं तर आज याच 12 बँकेना हा पीक विमा सांगण्यात आलेला आहे. या 16 जिल्ह्यामध्ये बुधवारी दिनांक 14 ऑगस्ट आज तुम्हाला 16 जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्यात आले. लक्षपूर्वक बघा. आता बघा या ठिकाणी काल 16 जिल्हे झाले बुधवारी, आज देखील 16 जिल्हे घेण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये पैसे येणार असल्याने उद्या पाहायला गेलं तर शुक्रवार आहे आणि 3 दिवसामध्ये याचं वाटप केलं जाणार आहे कृषी मंत्र्याच्या माध्यमातून. कारण राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. प्रत्येक दिवसाला टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यामध्ये जिल्हे घेण्यात येणार आहेत. तर हा पीक विमा पाहायला गेलं तर काल 16 जिल्ह्यामध्ये झाले, आज 16 जिल्ह्यामध्ये आणि राहिलेल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे शुक्रवारी हे जिल्हे घेण्यात येणार आहेत. तर या 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला अजून पीक विमा मिळाला नसेल, त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची काही कामे देखील करावी लागणार आहेत. पीक विमा तुम्हाला या ठिकाणी आता काही कंपनी सोडत असल्यामुळे पीक विमा तुम्हाला या 12 बँकांना प्राधान्य देण्यात आले. आता बघा, सरकार या बँकेमध्ये पीक विमा सोडणार नाही. ती पहिली बँक सांगण्यात आली ती म्हणजे इंडियन बँक. ही सेंट्रल बँक गव्हर्नमेंट बँक आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये थोडंसं थांबावं लागणार आहे तुम्हाला. या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घेतला नसेल तर जोडलेलं नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे पहिली बँक सांगण्यात आली ती म्हणजे इंडियन बँक. तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे, अन्यथा मिळणार आहे. कारण फक्त 12 बँकेच तुम्हाला ह्या पीक विम्यासाठी निवडण्यात आलेले आहेत. आता ती बँक म्हणजे कॅनरा बँक, दुसरी बँक. तर सगळ्यात मोठी कॅनरा बँक आहे. या बँकेमध्ये सुद्धा पीक विमा लवकरच जमा होऊ लागलाय. कालपासून या ठिकाणी पीक विम्याचा पैसा असेल, नंतर नमो शेतकरी सन्मान योजना असेल, या दोन्ही योजनेचे पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं खातं कॅनरा बँकेत असेल, लवकरच या बँकेमध्ये पैसे जमा होत असल्याचा SMS देखील आता समोरला आहे. आता दुसरी बँक सांगण्यात त्या बँकेचं नाव आहे, तुम्ही कॅनरा बँक पाहिलं असेल. आता ही बँक पाहायला गेलं तर खाजगी बँक आहे. या खाजगी बँकेमध्ये देखील लवकरच पैसे जमा होत आहेत. आता दुसरं पाहायला गेलं तर ती बँक म्हणजे HDFC बँक. ही शेतकऱ्यांना सपोर्ट करणारी बँक देखील ओळखली जाते. ज्या शेतकऱ्यांनी खातं उघडले या पीक विमा सोडला जाणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोरला आहे. आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडला जाणार आहे? आज गुरुवार, लक्षात ठेवा, आज कोणत्याही 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडला जाणार आहे असं कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. कारण आज गुरुवार आहे, आज थोड्याच वेळामध्ये पुढे सांगणार आहे. त्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती येत आहे. परंतु फक्त याच 12 बँकांना सांगण्यात आले की तसेच तुम्हाला हा पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हाला कोणती 4 प्रकारची कामे करायला सरकारने सांगितले. आता सांगतो, लक्षपूर्वक पाहायचंय. आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये 4 नंबरची जी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक. तुमचं बँक आज यामध्ये असेल तुम्हाला सुद्धा पैसे लवकरच येणार आहेत असं सांगितलंय.
आता बघा ICICI बँकमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय ते तुम्हाला पैसे मिळणार आहेत। 5 नंबरची बँक आहे ते म्हणजे कोटक महिंद्रा बँक। या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय या पीक विम्यासाठी ज्यांचं पासबुक दिलेलं आहे त्याच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर 6व्या नंबरची बँक सांगण्यात आली जिल्हा मध्यवर्ती बँक। जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक या बँकेमध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी खातं उघडलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा पीक विमा थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे। आज पाहायला गेलं तर गुरुवार आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण तुमच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा ही सरकारी बँक आहे, यामध्ये शेतकऱ्यांनी भरपूर खातं खोललेलं आहे, त्यामुळे ही बँक सुद्धा पीक विम्यासाठी चालणार आहे असं सांगितलेलं आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे भरपूर सारे शेतकऱ्यांनी या ठिकाणी PM किसान योजनेसाठी असेल, नंतर नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी असेल, या बँकेमध्ये खातं खोललेलं आहे ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा आता जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे। त्यानंतर कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे, परंतु तुम्हाला ही देखील अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले नसेल तर तुम्हाला देखील पुढे सांगणार आहे कोणती तुम्हाला 4 कामे करायची आहेत। ही सरकारच्या माध्यमातून 4 कामे करायला सांगितले। जे शेतकरी त्या ठिकाणी काम करतील त्यांना पटकन त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे 70 ते 80% शेतकऱ्याने ज्या बँकेचं नाव बँक आहे ते म्हणजे महाराष्ट्र बँक। आता महाराष्ट्र बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय त्यांना पीक विमा आज त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यामध्ये म्हणजेच गुरुवारी तुम्हाला 14 ऑगस्ट रोजी जमा होणार आहे। त्यानंतरची आता पुढची बँक सांगण्यात आले ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। 99% शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खातं खोलल्याचं आता सांगण्यात येते, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा पीक विमा या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी सोडला जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। ते आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 16 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतोय। आज गुरुवार आहे, 14 ऑगस्ट आहे आणि कोणत्या 16 जिल्ह्यांना आज प्राधान्य देण्यात आले, कारण काल बुधवार होता आणि काल 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे। आज पुढे देखील सांगणार आहे, आज 16 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा पीक विमा जमा होतोय। तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी 4 कामे सांगणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती कसा येईल याची माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे। आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी कान देऊ नये का? आता बघा बँका देखील सांगितल्या, अजून 2 बँका बाकी आहेत, ते म्हणजे पाहायला गेलं तर ICICI बँक। ICICI बँकेमध्ये देखील लवकरच पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर येस बँक, येस बँकेमध्ये देखील शेतकऱ्यांनी खातं खोललेलं असेल तर या बँकेमध्ये देखील लवकरच पीक विमा जमा होणार आहे। आता 16 जिल्ह्याची लिस्ट देखील सगळ्यांनी कान देऊन ऐका। आता सगळ्यात पहिला जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे अनेक दिवस पाण्या वाचून तो जिल्हा तडफडत आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा आज थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा तुमच्या लक्षात आलं का बघा, छत्रपती संभाजीनगर। 3 नंबरचा जिल्हा आहे धुळे, 4 नंबरचा जिल्हा आहे बीड, त्यानंतर जालना, त्या 6 नंबरचा जिल्हा आहे, त्यानंतर पुणे 7 नंबरचा जिल्हा आहे, सातारा 8 नंबरचा जिल्हा आहे, कोल्हापूर आता 9 नंबरचा जिल्हा आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना काल पीक विमा देखील जमा झालेला आहे, काही शेतकऱ्यांना आज पीक विमा जमा होणार आहे आणि उरलेल्या शेतकऱ्यांना देखील येत्या 2 दिवसांमध्ये पीक विमा जमा होणार आहे। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामध्ये देखील सांगण्यात आले ते म्हणजे 12 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, त्यानंतर पाहायला गेलं तर 11 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे ठाणे, त्यानंतर 12 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी, त्यानंतर दुसरं वेळ गेलं तर 13 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग, त्यानंतर 14 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड, त्यानंतर पाहायला गेलं तर 15 नंबरचा जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे अहिल्यानगर, त्यानंतर तुम्हाला 16 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नागपूर। या 16 जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला पैसे जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। त्यामुळे काही तुम्हाला महत्त्वाची कामे देखील करावी लागणार आहेत। तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरचं दुसरं काम तुम्हाला करावं लागेल ते म्हणजे तुमची जन्मतारीख। आधार कार्डवरती जन्मतारीख ती बरोबर आहे का ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण कंपनी जेव्हा डेबिटच्या माध्यमातून तुम्हाला पैसे सोडते त्यावेळेस तुम्हाला कागदपत्र व्यवस्थित नसल्यावर काही शेतकऱ्यांना पीक विमा सोडला नसल्याचं त्या देखील सांगण्यात आलंय। त्यानंतरचं पुढचं कागदपत्र म्हणजे तिचं आधार कार्डवरचं ते म्हणजे तुमचं जन्मतारीख आहे तर ते पूर्ण जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती आहे का, तीच तुमच्या या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती आहे का ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे फार्मर ID कार्ड काढलं आहे का ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे का हे देखील बघायचं आहे। हे सर्व कागदपत्र असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळालाय। तरी पण तुम्हाला पीक विमा अजून पण जमा झाला नसेल
तर तुम्ही सरकारच्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या प्रत्येक तालुक्याला असतं ते कृषी विभागाला एकदा जाऊन भेट द्या आणि त्या ठिकाणी जो कृषी अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्यांना जाऊन विचारायचं की आमचा अशी विनंती आहे की अशी शेती आहे, यामध्ये आम्हाला पीक विमा अजून देखील मिळाला नाही, याचं कारण काय तेवढं सांगा, असं तुम्ही जाऊन तिथे विचारायचं आहे. नक्कीच तुम्हाला कृषी अधिकारी सहकार्य करतील आणि तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तोरे यूट्यूब चॅनल आहे, ते यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही नवीन आला असाल तर तुम्ही एक फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं, लाईक देखील करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.